मी हाताला तयार नाही हे स्पष्ट सांगितलं. मराठा आणि कुणबी एक हे याच्यासाठी 58 लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगितलं, त्याची अंमलबजावणी करून टाका. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ते काय नोटिफिकेशन काढावं लागेल म्हणे, त्याच्यासाठी थोडा कालावधी लागेल. म्हणजे सगळ्या सोयऱ्यासारखा विषय कालावधी लागेल. ठीक आहे म्हणलं, त्याच्यात तुम्हाला म्हणजे फायनल ते 6 महिने म्हणत होते, ते म्हणलं त्याच्यात 58 लाख नोंदी आहेत, फक्त छाननी करतो आम्ही त्याची, आणि 1 ते 2 महिन्याचा फक्त मराठा आणि कुणबी एक ह्या JR वेळ द्या. का तर त्यास 58 लाख नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांचं सुसूत्रता आम्हाला त्याच्यात आणायची, तेवढ्यासाठी 6 महिन्याचा वेळ द्या. म्हणलं 1 मिनिट नाही, मराठा आणि कुणबीसाठी बरं का, JR. बरं ते म्हणलं 2 महिने, का की कायद्याचं सगळं फॉलो करावं लागेल आणि तुम्हाला सगळ्याला कळतंय कायद्यात थोडंसं करावं लागेल. तर ठीक आहे, त्याच्यावर पहिले नाहीच म्हणत होते डायरेक्ट, ते मराठा आणि कुणबी एक डायरेक्ट नाहीच म्हणत होते. फक्त काय का अभ्यास पटकन तुम्हाला हे नाही तर परत उद्या चला मी इकडून आता त्यांना वेळ मागितला दिला उद्या म्हणायचे काय गरज नव्हती वेळ द्यायची, 5 मिनिटाचं का नाही. त्यांचं म्हणणं आहे ते त्याचं जर आधी हे नाही काढली काय म्हणलं ते नोटिफिकेशन काढायचं म्हणजे नाही दिला आणखी, नंतर म्हणलं मी 1 मिनिट बी नाही, एक मराठा आणि कुणबी JR काढायसाठी 1 मिनिट बी नाही नंतर म्हणलं. पण ते 6 महिन्याचं 2 महिने राहिलं का की त्यांचं म्हणणं 58 लाख नोंदी त्याची छाननी करून कायद्याचे फक्त आधी सूचना काढतो आम्ही आणि मग त्याला कायद्यात रूपांतरित करतो, म्हणजे ते महाराष्ट्रभर टिकत. आत्ताच आता काढलं की एका दिवशी ते चान्सेस असते की कोर्टात टिकणार नाही असं. ठीक आहे म्हणलं, मी आणखी काय त्याच्यावर बोललो नाही, मी हा म्हणलो आज 2 महिने, पण नंतर पुन्हा नाही म्हणलं 1 मिनिट बी वेळ मराठा आणि कुणबी कायद्यासाठी नाही हे सांगितलं. सरसकट देता नाही येणार तर त्याच्यावर आमची चर्चा झाली. तुम्ही सगळ्याच आमचा गाभा उघडं करू नका राहावं, तुम्ही लय चित्र दिसतात, तुम्ही लय प्रश्न असे विचारलेत की मग असा काय कार्यक्रम करता जे मागण आता गडबड आहे का काही. मराठा आणि कुणबी JR काढा एक आहे, ज्याला पाहिजे तो घेईन, ज्याला 97 कोटी वागायचं, 92 कोटी वागायचं, 98 कोटी वागायचं, 96 कोटी काय घेणार तसा उल्लेख करावा मला त्याच्यात. एवढी एक त्यांना मी मुभा दिली, 1 मिनिट त्यांना तेवढ्यात मुभा दिली. मराठा आणि कुणबी एक JR काढा तुम्ही, त्यात 1 मुभा दिली त्यांना, ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं घेणार नाही, संपला विषय. काय डोक्यात 96 कोटी 75 कोटी राहणे ते हिरवाडे नाही आम्हाला तर काय करायचं. नाही नाही आंदोलन माग घ्या शब्द नाही काढला त्यांनी, त्यांना काय हे नाही. मी सांग ती क्षणा काढू ते बघून घेऊन मग आपलं काय. नाही 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 त्यांनी काय, त्यांना काय करायचं, त्या आंदोलनाचा विषयच नाही आता बाजाला. आता माझ्या सगळेच मांडले ना त्यांनी जवळपास 6 मांडले. हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर, मराठा आणि कुणबी एक JRचं एक मांडला, केसेसचा एक मांडला, महाराष्ट्रातल्या सरसकट केस आहेत. त्यांचं म्हणणं होतं एक 54-52 केसेस असे आहेत की ते जरा वेगळे आहेत. म्हणलं वेगळे म्हणजे कसे आहेत ते तर सांगा मला. जाळपोळ दुसरं करून टाकलं काय आमच्या पोलिसांनीच आमच्या डोके फोडले, त्यांच्यावरती 73चा केस होणं गरजेचं आहे. 307 सामूहिक कट त्यांनी रचला, 120 त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे. सामूहिक कट रचलेला आहे त्यांनी आम्हाला आणला, म्हणजे 5वा मुद्दा केसेसचा झाला. 6वा मुद्दा बलिदान केलेला